नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. हे एक पितळेचा जुना कुकर आहे, त्याच्यानंतर एक मातीचं भांडं आहे, ही एक छोटी सुरई आहे, त्याच्यानंतर हा जग आहे पाण्याचा, हा पेढेगाठी डबा. हा पेढेगाठी डबा आता मिळत नाही. आणि पेढेगाठी का? कारण पेढ्यासारखा याचा आकार असतो. आणि याचीसुद्धा खूप एक छान आठवण आहे. म्हणजे हे सांगताना माझ्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. पण सांगण्याचं तात्पर्य एवढं की जशी डब्यांची किंवा भांड्यांची सगळी आठवणी आहेत, तशाच एकेका रेसिपीबद्दलसुद्धा काही आठवणी असतात. माझ्याही असतात, तुमच्याही असतात. अशीच एक आठवणीतली रेसिपी म्हणजेच गुठळ्यांचं पिठलं. म्हणजे बेसनच आहे, पिठलंच आहे, चण्याच्या डाळीचंच आहे, पण ते गुठळ्यांचं पिठलं म्हणून प्रसिद्ध आहे. करायचं? चला करूया. त्यासाठी आपल्याला लागेल चण्याच्या डाळीचं पीठ, त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, दही, बारीक चिरलेला लसूण, त्यानंतर मोहरी आणि हिंग. आपण लोखंडाची कढई तर वापरतो आहे, पण त्याच्याबरोबर चूल, त्याचा एक तो ॲरोमा धुराचा, त्याची मजा वेगळी आहे. जमत असेल तर ते त्याच्यात करा. तेल, गुठळ्यांचं पिठलं म्हणजे हे खूप फिनिश असं नसतं. गुठळ्या गुठळ्या असतात, पण त्या गुठळ्या खातानाही मजा येते. तेल गरम झाल्यावर आपण यामध्ये मोहरी घालू. मोहरी, बारीक चिरलेला लसूण, हिरवी मिरची, हिंग, थोडी कोथिंबीर मी घालतो जेणेकरून यामध्ये आत्ता जे जे आपण घातलं ते जळणार नाही. हळद आणि आता पाणी. आता जसं तुम्ही एक 5 लोकांसाठी पिठलं बनवत असाल तर साधारण 2 वाट्या पाणी घाला आणि एक पाऊण वाटी त्याच्यामध्ये बेसन आणि दही. फक्त दही घालताना जर लोखंडाच्या कढईत तुम्ही बनवत असाल, पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये दही घाला. आणि हे उकळल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे, पण मिरची पावडर पण घालतो आहे. यामध्ये थोडीशी मिरची पावडर मी आत्ता घातली फक्त रंग येण्यासाठी, कारण तशी हिरवी मिरची त्याला भरपूर आहे. आता यामध्ये घालूयात आपण दही, चवीनुसार मीठ आणि नंतर पाण्याला उकळी आल्यानंतर चण्याच्या डाळीचं पीठ. आणि असं वाटलं की हे पातळ होत आहे तर आपण आपल्या हिशोबाने थोडंसं बेसन ॲड करू शकतो. आणि नाही केलं, थोडा वेळ जास्त उकळलं तर ते अजून घट्ट होईल. आता या ज्या गुठळ्या असतात ना, या खाण्यामध्ये जास्त मजा येते, पण शिजल्यानंतर. मला 1-2 मिनटं आपण शिजवून घेऊ. आता नॉर्मल जे पिठलं असतं ना आपलं, तर त्यावेळी काय करतात की दही असतं ना, तर दह्यामध्ये बेसन घालून त्याला घोटून घेतात आणि नंतर मग ते घालतात. ते थोडंसं असं छान फिनिश असं वाटतं. म्हणजे कधी कधी तर असा भास होतो त्याच्यामध्ये हिरवी कोथिंबीर किंवा मोहरी जर दिसली नाही तर असं वाटतं श्रीखंड ठेवला आहे की काय. पण हे तसं नसतं. ह्या ज्या गुठ्या असतात त्या मोडून खाण्यात मजा येते. ह्याला आपण थोडं घट्ट करू आणि सर्व करू. पिठलं आपलं रेडी आहे. आणि पिठलं हा प्रकार असा आहे की अगदी चटकन तयार होतो. पिठलं, त्याच्यावर छान लाल ठेचा आणि पोळी. आणि जर असं वाटलं की तुम्हाला अजून काही थोडं स्पायसी आहे, तुम्ही याच्यावर तेलसुद्धा घेऊ शकता, कच्चं तेल. पण कच्चं तेल घेताना ते तेल शेंगदाण्याचं जर असेल तर मजा येईल. किंवा काही लोकांना फोडणीचं तेल म्हणजे मोहरी, हिंग आणि लसूण असं घालून ते तेलवर घालतं, अप्रतिम लागतं. गुठळ्यांचं पिठलं आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मास्टर रेसिपीज.